जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास पहिला आत्मा अनात्मा विवेक नाम श्रीराम समर्थ। आत्मा नात्मा विवेक करावा करुण बरा विवरावा विवरोन सदृढ धरावा जीवामध्ये। श्रीराम समर्थ। बघा दशक 13वा 12वा कोणता होता? विवेक वैराग्य नाम। आता विवेक वैराग्य झाल्यानंतर समर्थांनी आपल्याला दिलाय दशक 13वा नाम रूप। नाम रूप बघायचंय आपल्याला भगवंताचं, अखंड कुणाचं बघायचंय व त्या परमेश्वराचं नाम आणि रूप कसं आहे ते आपल्याला पाहायचंय। म्हणून समर्थांनी दिलाय आपल्याला दशक 13वा नाम रूप। कारण समर्थांनी अगोदर विवेक वैराग्य दिलं ना, विवेकाचं वैराग्य दिलं। आता विवेक वैराग्य दिल्यामुळं आपल्याला आता परमेश्वराचं नाम आणि रूप कसं असतं हे काय करायचंय, ओळखायचंय। आणि त्याच्यासाठी समास पहिला दिलाय बघा, आत्मा अनात्मा विवेक नाम। म्हणजे आत्मा कसा असतो, अनात्मा कसा असतो हे आपल्याला विवेकानं काय घ्यायचंय व कळवून घ्यायचंय। पहिलीच ओवी दिली समर्थांनी, आत्मा अनात्मा विवेक करावा। म्हणजे आत्मा अनात्मा त्याचं काय करायचंय हो, व्यवस्थित विवरण करून मनन करायचंय। आणि करुण बरा विवरावा विवरोन सदृढ धरावा जीवामध्ये। आणि विवरण केल्यावर तो विवेक म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की विवेक सदृढ धरायचाय हो आपल्याला, अखंड विवेक सदृढ धरायचाय। विवेक म्हणजे काय, विषय वेगळे करणे। विषय कोणते? षडविकार, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ आणि दोन पेटीतले संशय आणि चिंता। समर्थ काय म्हणतात की अखंड आपलं हे विश्व जे चाललेलं आहे आज, प्रत्येक जे जगामध्ये प्रत्येक व्यक्ती घ्या देश घ्या, हे जे सर्व चाललंय, हे सर्व जे कार्य चाललंय ते कशाच्या जीवावरती चाललंय हो, या षडविकार अष्टविकारांच्या जीवावरती चाललंय। आता म्हणाल की हे कसं काय, अहो विषय विकार नसतील तर काय होईल हो। आता मत्सर नसेल तर एकमेकांची काय लागणार नाही, स्पर्धा लागणारच नाही ना। मत्सर असावा पण कसा असावा, विवेकातून असावा। तो परमार्थासाठी, समर्थ म्हटले परमार्थासाठी असावा। अरे तो उत्तमाचं आचरण करतोय, कधीही कोणती चूक करत नाही, सदैव सत्कर्मात राहतोय, मलाही त्याच्याप्रमाणे राहता आलं पाहिजे। मत्सर आला पाहिजे हो तिथं। मत्सर म्हणजे मत्सराची भूमिका सदसद विवेक बुद्धीनं, म्हणजे संतांनी ज्याप्रमाणे आपल्या षडविकारांचा पूर्णपणे उपयोग कशासाठी केला हो, अखंड परमार्थासाठी केला आणि त्या परब्रह्माला शोधण्यासाठी केला। अखंड त्याच्यामध्येच ते गुंतून गेले ना हो। अखंड असं नाही म्हणता येत की काय हो, आता समर्थांनी गेल्या समासा म्हणजे गेल्या दशकातच सांगितलं ना, एक ओवी होती की परमार्थी काय ते प्रपंची ते खाती आणि परमार्थी काय उपाशी राहती। म्हणजे प्रपंच आणि परमार्थी दोघांनाही खायला लागतंयच ना। म्हणजे विषय विकार हे सगळ्यांकडे आहेतच, परंतु त्या विषयांचा उपयोग वाईट कामासाठी नाही करायचा। कामाचा उपयोग समर्थ म्हटले संतती वृद्धीसाठी करा, पण त्याचा उपयोग काय, आज जगामध्ये काय चाललंय हो, सगळीकडे बघितलं तर कामानं काय केलंय हो, थायमान घातलंय, अक्षरशः थायमान घातलंय। म्हणजे स्त्री पुरुष जे सुरक्षित कोणीच नाही ना। जो आंतरिक काम आला की काय होतंय हो, तो विध्वंस करून जातोय। म्हणजे कामाचा वापर कुठं करावा याला सुद्धा समर्थ काय म्हणतात, विवेक दिलाय ना। विवेक दिलाय म्हणजे विषयांचा वापर हे कशासाठी समर्थ सांगतात, विवेक। विवेक म्हणजे काय, विवेक म्हणजे काय हो, विचार करायचा आहे ना, विचार करून आचरण करायचंय। कामाचा उपयोग बघा सगळीकडे व्यभिचार चाललाय ना। डोळ्यानं जे दिसतंय, म्हणजे आपण टीव्ही जरी उघडला म्हणजे
बघायला टी व्ही बघायला जरी गेलो तरी सुरुवातीच्या काळात पिक्चर असायचे बघा, त्यातून काय असायचं हो, काहीतरी बोध मिळायचा. पूर्ण कुटुंबाबरोबर आपण पिक्चर बघायला बसायचो, जायचो. परंतु आता तशी परिस्थिती आहे का? एखादा पिक्चर आपण मुलांसोबत सुद्धा काय करू शकत नाही हो, बघू शकत नाही. कारण काय असतं त्यामध्ये, लगेचच काहीतरी असा प्रसंग असतो की जो आपण सर्वांच्या समोर बघू शकत नाही. लाजल्यासारखं होतं, म्हणजे ज्या अर्थी लाजल्यासारखं होतं म्हणजे तिथं कामाचं कार्य आलं ना. समर्थांना काय सांगायचंय की विषयांचा वापर योग्य रीतीने झाला पाहिजे. काम कधी वापरायचं आहे समर्थांनी सांगितले. स्त्रियांच्या 4 भूमिका आहेत. कोणत्या? सावित्री, गायत्री. म्हणजे गायत्री कोणती हो अवस्था? समर्थ म्हटले गायत्री म्हणजे लग्नापूर्वीची स्त्रियांची, पुरुषांची दोघांनाही लागू पडते. म्हणजे आत्मा अनात्मा, आत्मा सर्वांच्या अंतरी आहे ना, म्हणजे प्रत्येक देहाला हे लागू पडतंय. काय सांगितलंय समर्थांनी? ही गायत्री अवस्था कधी कुठपर्यंत? जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपल्याला देह आपला कसा ठेवता आला पाहिजे हो, पवित्र ठेवता आला पाहिजे. कामाचं कोणतंही कार्य आपल्या या देहाकडून होता कामा नये. कारण कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्या अंगावरती शास्त्रशुद्ध पद्धतीने काय होत नाही, तांदूळ पडत नाहीत. म्हणजे थोडक्यात सांगायचा कार्यभाग काय, जोपर्यंत आपलं लग्न होत नाही तोपर्यंत या कामाचा काय करायचा नाही, वापर करायचा नाही. म्हणजे ही अवस्था कोणती? गायत्री. म्हणजे गायत्रीप्रमाणे शुद्ध पवित्र राहता आलं पाहिजे. स्त्री असो पुरुष असो दोघांनाही काय करता आलं पाहिजे व पवित्र राहता आलं पाहिजे. आणि पुढं संस्कार आहे कोणता? सावित्री. म्हणजे लग्न जरी झालं तरी समर्थ म्हटले की पतिव्रता धर्म हा स्त्रियांनाच आहे असं नाहीये, तो पुरुषालाही लागू पडतो. कारण समर्थ म्हटले की दोघं जर या व्रतामध्ये असतील तरच फायदा आहे ना. अन्यथा आपण काय करतो, स्त्रियांकडून अपेक्षा करतो. स्त्री कशी पाहिजे? पतिव्रता पाहिजे. आणि पुरुष कसा? त्यानं काही केलं तरी चालते असं नाही. समर्थ म्हटले असं नाही चालणार आहे. दोघांनीही त्या व्रतात काय केलं पाहिजे? राहता आलं पाहिजे. म्हणजे पूर्वीचे ऋषीमुनी सुद्धा या काय करायचे? सावित्री म्हणजे का दिलंय समर्थांनी की बाबा अखंड काय करायचंय हो, आपल्या व्रतामध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे. म्हणजे तो स्त्री असो नाही तर पुरुष असो दोघांनाही लागू पडतं. म्हणजे हा झाला काय हो, कामाचा विषय. काम, क्रोध, क्रोधाचा विषय आला. क्रोध कुठं वापरला पाहिजे? समर्थ म्हणतात अखंड क्रोध आलेला कळत नाही. लक्षात ठेवा, क्रोध आलेला कळत नाही, सुषमातून येतो. बघा, ज्या वेळेस गुन्हेगार एखादा गुन्हा करतो त्यावेळेस तो काय म्हणत असतो? मला कळलंच नाही माझ्या हातून एवढं मोठं काय दुष्कृत्य कसं झालं. कारण का हो? केलं कुणी? केलं क्रोधानं. भोगायचं आलं कोणाला? देहाला. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात की रागावरती नियंत्रण ठेवायचं. राग वापरा ना. कुठं मुलं अवगुण करतायत मग तिथं आपल्याला रागवता आलं पाहिजे. त्यांना त्या अवगुणापासून अलिप्त करता आलं पाहिजे. राग कुठं आला पाहिजे की आपण एखादं दुष्कर्म करायला चाललोय त्यावेळेस आपल्याला राग आला पाहिजे की नाही बाबा हे कर्म माझं नाही आणि मी हे करू शकत नाही. अहो, राग आला पाहिजे. एखाद्याला लुबाडताना राग आला पाहिजे, भ्रष्टाचार करताना राग आला पाहिजे. समर्थ म्हटले क्रोध वापरायचा आहे कुठं? क्रोध कुठं आला पाहिजे हो? वाईट कर्म करताना क्रोध आला पाहिजे. अखंड एखादं आपण जर आपल्या हातून वाईट कर्म होत असेल तर राग आला पाहिजे. आपल्याला राग आला पाहिजे, हे तू चुकीचं करतोय असं अंतरी सांगता आलं पाहिजे, हे चुकीचं आहे, आपल्याला हे करायचं नाही, इथं राग आला पाहिजे. राग वापरा ना. समर्थ म्हटले क्रोधाचा वापर करा पण चांगल्या कामासाठी करा. ज्या क्रोधातून काय होईल? अखंड पापच, म्हणजे अखंड कुठलं तरी दुष्कर्म घडेल असा क्रोध काही कामाचा नाही. क्रोध करा, अवश्य करा, पण काय करावं? आपल्या हातून एखादं चुकीचं कर्म होतंय
त्यावेळेस क्रोध करा. काय सांगितलं समर्थांनी हो, की भ्रष्टाचार करतोय. अहो एवढी मोठी चांगली दिली. बघा काही लोक तर काय करतात, अहो कुणाचंही जास्तीचं घेताना सुद्धा आपल्याला काय आला पाहिजे व क्रोध आला पाहिजे. आता समजा एखादा दुकानदार फसतो, आपण 100 रुपयाची नोट देतो आणि तो सुट्टे आपल्याला किती रुपयाची देतो, 500 रुपयाचे. त्यावेळेस आपल्या अंतरे आनंद होतो, काय मला 400 रुपये एक्स्ट्रा मिळाले. अरे नाही, समर्थ म्हटले ही तर तुला राग आला पाहिजे, नाही बाबा हे माझे नाही आहेत, तू कशासाठी घेतोय रे. मनाला सांगितलं पाहिजे हे तुझे नाही आहेत, माघारी देऊन टाक. माघारी देता आलं पाहिजे. म्हणजे ज्याचं आहे ज्याचं त्याला देता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की क्रोध, चांगल्या कार्यासाठी क्रोध वापरायचा आहे. आता समर्थ म्हटले काम, क्रोध, लोभ असू द्यावा हो. लोभ कुठं वापरायचा आहे हो. अखंड परमेश्वराविषयी लोभ असावा. अखंड लोभ घ्या की हो, लोभ धरा. संतांनी लोभ अखंड कुणाचा केला हो? धनसंपत्तीचा केला का? कुणाला लुटायचा प्रयत्न केला का कधी? ह्याचं नावावर करून घे, त्याचं नावावर करून घे. अहो संतांनी ठरवलं असतं. ज्या वेळेस संत ज्ञानेश्वरांना अखंड माणसांनी काय दिलं हो, वाळीत टाकलेलं, अखंड त्रास दिला. तीच माणसं ज्या वेळेस त्यांच्याकडं स्वतःकडं सामर्थ्य निर्माण झालं, त्यांचं कीर्तन निरूपण ऐकून लोक मंत्रमुग्ध व्हायला लागले आणि ज्यांनी वाळी टाकलेलं तेच त्यांच्या पाया पडायला लागले. मग ज्ञानेश्वर महाराजांना किती सोपं होतं की ह्या लोकांकडून काय करायचं व धनसंपत्ती गोळा करून साठवायची, खूप मोठ्या प्रमाणात साठवायची. ह्याला लुबड त्याला लुबड असं करता आलं असतं. परंतु संतांची भूमिका तशी नव्हतीच ना. संत कशाचे? संत कोण? जे शांत आहेत ते संत ना, ज्यांनी कधीही धनसंपत्तीचा संचय केलेला नाहीये. लक्षात ठेवा, ते खरे संत. आणि त्यांनी कधी म्हणजे मला मिळालंय म्हणजे मला दुसऱ्या म्हणजे भक्त त्यांच्यापेक्षा श्रीमंत होते ना, काहीही मागितलं तरी देऊ शकत होते असे भक्त होते ना त्यांचे. परंतु संतांनी कधीही धनसंचय करण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. लक्षात ठेवा, काय संचित केलं व अखंड संचय कशाचा केला? अखंड पुण्याईचा संचय केला. आणि लोभ कशाचा धरला? अखंड त्या परमेश्वराचा लोभ धरला. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ. समर्थ म्हटले म्हणजे दंभ, अन्याय. अहो जो अन्याय करतो ना दुसऱ्यावरती, त्याच्यावरती करा अन्याय. जो दुसऱ्यावरती अखंड अन्याय करतो का नाही, त्याचं चरण सुद्धा स्पर्श कधी करायचं नाही. समर्थ म्हटले त्याच्या घरचं पाणी सुद्धा पिऊ नको. जो दुसऱ्यावरती अन्याय करतो, अखंड अन्याय करत आलेला आहे, त्याचं घरचं पाणी सुद्धा पिऊ नको का त्याचा चरण सुद्धा स्पर्श करू नको. काय प्राप्त होणार आहे? काय सुद्धा प्राप्त होणार नाही. म्हणजे एवढी कठोर भूमिका समर्थ आपल्याला शिकवतायत. कारण कसं हो, अन्यायग्रस्त ज्यानं अन्याय केला इतरांवरती, त्याचं आपल्याला काय सुद्धा घ्यायचं नाही. म्हणजे एवढं परमार्थामध्ये काय आहे, म्हणजे परमार्थ एवढा कठीण आहे. परंतु आपल्याला समर्थांनी कसा दिलाय हो? सोपा करून दिलाय. परंतु आपण अखंड काय करता आलं पाहिजे, या विषय विकारांवरती विजय मिळवता आला पाहिजे आपल्याला. हे विषय विकार आत्मानात्मा विवेक करावा, करून बरा विवरावा, विवरोन सदृढ धरावा जीवामध्ये. आत्मा कोण अनात्मा कोण, त्याचे करावे विवरण, तेची आता निरूपण सावध ऐका. समर्थांनी काय सांगितलंय? आत्मा कोण आणि अनात्मा कोण ह्याचं विवरण करायचंय आणि त्याचेच निरूपण आता काय करा, सावधपणे ऐका. आता आत्मा कोण आणि अनात्मा कोण, कारण समर्थांनी समासाला नावच काय दिलंय हो? आत्मा अनात्मा विवेक नाम. मग आपल्याला ओळखायचंय आत्मा कोण आणि अनात्मा कोण, याचं विवरण आता समर्थांनी आपल्याला पुढं दिलेलं आहे, निरूपण आपल्याला दिलेलं आहे. ते आपण काय करायचंय? सावधपणे ऐकायचंय. चारी खानी चारी वाणी, 84 लक्ष जीव प्राणी, संख्या बोलिली पुराणी वर्तती आता. चारी खानी चारी वाणी.
चारी खाणी कोणत्या हो? अंडज, जारज, उद्बीज ह्या ज्या काही आहेत त्या काय आहेत हो? चारी खाणी. आणि चार वाणी कोणत्या हो? परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव प्राणी. जीव प्राणी किती आहेत हो? 84 लक्ष आहेत. त्यामधील सगळ्यात शेवटचा जन्म कोणता आहे? आपला मनुष्य प्राणी. आपण पण एक प्राणीच आहे हो. आपली पण म्हणजे गणती, आपली मोजणी कशामध्ये होते? प्राण्यांमध्ये होते. म्हणजे 84 लक्ष जीव प्राण्यामध्ये मनुष्य देह हा शेवटचा जन्म आहे. लक्षात घ्या. 83 लक्ष 9,999 जीव योनी पार केल्यानंतर 84 योनी कोणती प्राप्त होते हो? मनुष्य योनी. म्हणजे मनुष्याचा देह आपल्याला मिळालाय हे आपलं महद्भाग्य आहे हो. कारण का? समर्थ म्हटले की महद्भाग्य आहे म्हणून तर आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोय. कारण इतर प्राण्यांना काही कळत नाही, ते एवढी बुद्धी दिलेली नाही, वाचा दिलेली नाही. वाणी दिली का हो? वाणी दिलेली नाही. त्यांना बोलता येतं का? विचार करता येतोय का? आणि म्हणजे सेपरेट राहता येते का हो त्यांना मनुष्याला सोडून? नाही. त्यांचं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? त्यांना काय करायला लागतंय हो? अवलंबून राहावं लागतंय. काही प्राण्यांना अवलंबून राहावं लागतं आपल्यावरती. आणि काही प्राणी काय करतात व मुक्त संचार करत असतात, जे जंगली प्राणी आहेत. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की मनुष्याला तेवढी बुद्धी दिली की मनुष्य सगळ्या प्राण्यांना काय करू शकतो? पाळू शकतो, त्यांना कंट्रोल करू शकतो. म्हणून चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव प्राणी संख्या बोलली पुराणी वर्तती आता. हे संख्या कुठं सांगितलेली आहे हो? 84 लक्ष जीव योनी हे सगळं पुराणात सांगितलेलं आहे. म्हणजे एवढे जन्म घ्यावे लागतात. जर मनुष्य जन्म मिळण्यासाठी आपल्याला एवढ्या सगळ्या योनीतून यावं लागतं. 83 लक्ष 9,900 योनीतून आपल्याला काय करावं लागतं व यावं लागतं. मग त्यामध्ये किती वर्ष असतील हो? लक्षात घ्या. एक झाड 1,000 2,000 वर्ष जगतंय. एखादा प्राणी 100-200 वर्ष जगतो. कासव कितीतरी वर्ष जगत असते. म्हणजे लक्षात घ्या, असं प्रत्येक योनीत जन्म घेऊन शेवटी आपल्याला मनुष्य योनी मिळते. लक्षात घ्या. म्हणजे किती अवघड आहे हो. म्हणून समर्थ म्हणतात की ह्या चारी खाणी चारी वाणी याच्यामध्ये किती आहे हो? या चारी खाणीमध्ये आणि सगळे म्हणजे जमिनीवर राहणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी, असं सगळं काय केलंय हो? आकाशात उडणारे पक्षी, असं काय केलंय हो? सगळ्या प्राण्यांचं काय केलंय हो? 4 भागामध्ये विभाजन केलेलं आहे ना. म्हणजे सृष्टी निर्माण केली, निर्माणकर्त्याने सृष्टी निर्माण केली. एवढी मोठी सृष्टी आहे हो, अखंड. आणि बदल कुठं आहे का? सगळं आपलं जर विश्व घेतलं, पृथ्वीवर पूर्ण पृथ्वी जरी घेतली तरी मनुष्य हा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? बुद्धी, आकार, उकार, मन. माणूस कसा तसंच दिलंय ना, प्राणी तसाच दिलाय. म्हणजे बदल नाहीये. लक्षात घ्या. आणि एका म्हणजे एका माणसासारखा दुसरा माणूस नाहीये. म्हणजे बघा, निर्माण करणारा किती श्रेष्ठ असेल. लक्षात घ्या. म्हणजे समर्थांनी हे आपल्याला सगळं सांगतायत. समर्थ कशासाठी हो? की तो निर्माण करणारा खूप श्रेष्ठ आहे, आपल्यापेक्षा तो खूप श्रेष्ठ आहे. नाना प्रकारची शरीरे सृष्टीत दिसती अपारे, तयामध्ये निर्धारे आत्मा कवणू. नाना प्रकारची शरीरे काय सांगितलंय हो? अखंड नाना प्रकारची शरीरे दिलेत ना. अनेक प्रकारचे अनंत शरीरे आपल्याला दृष्टीस पडतात. आणि त्यांच्यामध्ये नाना प्रकारची शरीरे सृष्टीत दिसती अपारे, तयामध्ये निर्धारे आत्मा कवणू. आता त्या सर्व प्राण्यांमध्ये आत्मा आहे हे माहिती आहे ना. कारण आपण जे चालतोय बोलतोय हे कुणामुळं हो? तो अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून ना. आत्मा कोण आणि अनात्मा कोण हे ओळखायचंय. समर्थ म्हटले आत्मा म्हणजे जे प्राणी आपल्याला हालताना दिसत आहेत, सगळं कार्य करताना दिसत आहेत, हे कशामुळं हो? आत्मा त्यांच्या अंतरी कार्य करतोय म्हणून ना. मग ओळखायचं कसा? या सर्वांमध्ये आत्मा कोण आहे हे ओळखायचं कसं ते आता बघूया. नाना प्रकारची शरीरे सृष्टीस दिसती अपारे,
तयामध्ये निर्धारे आत्मा कवणू. दृष्टीमध्ये पाहतो, श्रवणामध्ये ऐकतो, रसनेमध्ये स्वाद घेतो प्रत्यक्ष आता. दृष्टीमध्ये पाहतो, काय सांगितलंय हो? तो आत्मा डोळ्यांनी काय करतो? पाहतो. कानांनी काय करतो? ऐकतो. आणि जिभेच्या रसनाद्वाराने म्हणजे जिभेनुसार काय करतो? डायरेक्ट काय करतो? चौकळते ना जिभेने. म्हणजे तो आत्मा आहे म्हणून आपण पाहतोय ना डोळ्याने, आणि कानाने ऐकतोय, आणि जिभेने काय घेतो? स्वाद घेतोय. कशामुळं? आत्मा आहे म्हणून. बघा, उदाहरण सांगायचं झालं तर समर्थ म्हटले, ज्यावेळेस मनुष्य देह ठेवतो त्यावेळेस त्याला काय खायला दिलं, खाईल का होतो? त्याला बघ म्हटलं, डोळं उघडून बघ रे, बघेल का? त्याला ऐकायला येतंय का? अजिबात नाही. समर्थ म्हटले, ज्या क्षणी माणसाचा मृत्यू होतो त्या क्षणी ह्या सगळ्या क्रिया काय होतात? तो बंद होतात. म्हणजे या क्रिया कुठपर्यंत चालू आहेत? जोपर्यंत अंतरी आत्मा आहे कार्याला तोपर्यंत. मग आपण अहंकार कशाचा करतोय हो? अखंड. ह्या देहाला अहंकार कशाचा? या अखंड. मी खूप श्रेष्ठ आहे का नाही? मी या विश्वामध्ये खूप श्रेष्ठ आहे. आणि आपण हुकूमत कुणावरती गाजवतो? आपण हुकूमत कुणावरती गाजवतो? जो कमकुवत आहे, म्हणजे जो आदर करतो, आपल्याला आपला मान ठेवतो, त्याचीच मान कापायला आपण जातो. लक्षात ठेवा, आपली ही म्हणजे वृत्ती आहे की काय हो? जो व्यक्ती काय करतो? नम्रतेत वागतो, त्याच व्यक्तीला आपण त्रास देत असतो. लक्षात घ्या, त्याच व्यक्तीला आपण काय करतो? त्रास देतो. आणि एखादं म्हणजे परिस्थितीनं खंबीर असेल त्याला आपण त्रास द्यायला जात नाही. लक्षात घ्या, म्हणजे त्रास कोणाला देतो आपण? गरीब गाय असेल तर तिलाच काय करणार हो? सगळेजण काय करणार? लहान पोरं सुद्धा काय करणार? तिला चिडवणार. म्हणजे थोडक्यात समर्थांना काय सांगायचंय, आपण काय करतो? म्हणजे आत्मा आहे तोपर्यंत काय करतोय? आपण अहंकार कशाचा करतोय? ज्या क्षणी हा देहातून तो आत्मा निघून जाईल सांगता येत नाही. वेळ सांगता येत नाही हो कुणाला. आत्मा जाण्याची वेळ कोणालाही सांगता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतायत की दृष्टीमध्ये पाहतो, श्रवणामध्ये ऐकतो, रसनेमध्ये स्वाद घेतो प्रत्यक्ष आता. श्रवण करतोय आपण कुणाच्या जीवावरती हो? तो आत्मा आहे म्हणूनच करतोय ना. अखंड तो आत्मा आपल्या अंतरी कार्य करतोय म्हणून आपण श्रवण करतोय. अन्यथा आपण श्रवण केलं असतं का हो? आत्माच नसता आपल्या अंतरी. आणि हे श्रवण, मनन, निरूपण, कीर्तन करण्याचं महद्भाग्य कुणाला आहे हो? फक्त मनुष्य प्राण्याला आहे, इतर प्राण्यांना नाही, आणि त्यांना कळणारही नाही. लक्षात घ्या, म्हणजे अखंड आपल्याला परमार्थ करण्यासाठी समर्थांनी आपल्याला हा मनुष्य देह दिलाय. प्रपंच कर उत्तमाचा, संसार उत्तमाचा कर, आणि परमार्थ उत्तमाचा कर. अंतरी दुःख येऊ देऊ नको. समर्थ म्हटले अखंड उद्योग करत राहायचा हो. हाताला जे जे काम मिळेल ते करत राहायचंय. कारण का हो? कष्ट केलं तर तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. अखंड कष्ट करत राहिलं म्हणजे ही सायकल आहे. समर्थ म्हटले कष्ट करण्यात पण काय आहे हो? फरक आहे. गाढवी कष्ट करायचं नाही समर्थांनी सांगितले. अखंड जर कष्ट करून सर्व श्रीमंत झाले असते तर समर्थ म्हटले की मजूर सुद्धा काय झाले असते हो? खूप श्रीमंत झाले असते. म्हणजे काही काम करणारे तर खूप श्रीमंत. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? कष्ट कर, पण कोणतं कर हो? बौद्धिक कष्ट कर, बुद्धीचा वापर कर. परंतु अखंड पैसे कमवायसाठी वाईट मार्गाचा वापर करू नका. समर्थ म्हटले अखंड तुमच्या सामर्थ्यानुसार, बुद्धीनुसार काय करा. जे आता उद्योगपती आहेत ते काय कशाच्या जीवावरती श्रीमंत झाले? तो काय वापरतात? ते स्वतःची बुद्धी वापरतात. म्हणून समर्थ म्हटले की बुद्धीचा वापर करायचा आहे. घ्राणामध्ये वास घेतो, सर्वांगी तो स्पर्शतो, वाचेमध्ये बोलवितो जाणोनी शब्द. घ्राणामध्ये वास घेतो म्हणजे नाकाने वास कधी आपण घेऊ शकतो? आत्मा आहे तोपर्यंत नाकाने वास घेऊ शकतो. आणि एखाद्याला स्पर्श करू शकतो. म्हणजे नाकाने वास जो घेतो, सर्व अंगामध्ये स्पर्श जाणतो, शब्दांचा अर्थ जाणून घेऊन वाणीने बोलतो. म्हणजे समर्थ काय म्हणतात की
आपण बोलू शकतो कुठपर्यंत, जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा आतमध्ये आहे तोपर्यंतच आपण ऐकू शकतो, बोलू शकतो, काय सांगू शकतो, वास घेऊ शकतो. लक्षात घ्या. सावधान आणि चंचळ, चहूकडे चळवळ, एकलाची चालवी सकळ इंद्रिये द्वारा. सावधान आणि चंचळ. सावधान तर किती होतं आत्मा. लक्षात घ्या, आपण झोपलेलो असलो म्हणजे समर्थांना काय सांगायचं, तो आत्मा सावधान आणि चंचळ की एकटाच एवढा चंचळ आहे आणि एवढा सावधान आहे की तो एकटाच काय करतो, सगळ्या इंद्रियाच्या द्वारांनी म्हणजे देहामध्ये सगळीकडं काय करतो, एकदाच एका टायमिंगला सगळी क्रिया चालू असते ना शरीरामध्ये. म्हणजे आपण चालत असलो तरी बोलू शकतो, वास घेऊ शकतो नाकाने, जिभेने खात खात जाऊ शकतो. म्हणजे समर्थांना काय सांगायचं, एकाच वेळेस किती सावध आहे तो आत्मा. आत्मा एकाच टायमिंगला आपल्या पूर्ण शरीरा इंद्रियांवरती काय करतो, नियंत्रण ठेवतो. बघा, झोपेत साधा मच्छर जरी गालावर ठेवला बसला तरी आपण झोपेत असं हाताने काय करतो, त्या मच्छरला मारतो. म्हणजे लक्षात घ्या किती सावध आहे तो आत्मा. लगेच कशाचा स्पर्श झाला पायाला की लगे मेंदूला कळतं की काय हो, काहीतरी आलंय. लक्षात घ्या, डोळ्यांना कळतं. म्हणजे झोपलं असलं तरी आपल्याला कशाचा स्पर्श झाला की आपण लगेच खडबडून जागे होतो. म्हणजे हे करतंय कोण, हे करतंय कोण, तर तो अंतरीचा अंतरात्मा. त्याचे उपकार आहेत आपल्यावरती खूप. लक्षात घ्या, जोपर्यंत तो आपल्या अंतरी आहे तोपर्यंतच आपण सगळं काय करू शकतो. ज्या क्षणी तो निघून जातो त्या क्षणी सगळ्या क्रिया थांबतात ना. म्हणजे तो किती सावध आणि साक्षेप आहे, किती चंचळ आहे. म्हणजे किती आपल्याला जरासं ते टोचलं तरी आपल्याला लगेच जाणीव होते, सगळ्या शरीराला जाणीव होते की काय हो, काहीतरी मला टोचले. लक्षात घ्या, म्हणजे एवढा तो आत्मा काय आहे, सावध आहे. आणि अखंड सावध आहे म्हणून आपण आहे. लक्षात घ्या, सावधान आणि चंचळ, चहूकडे चळवळ, एकलाची चालवी सकळ इंद्रिये द्वारा. पाय चालवी हात हालवी, भ्रुकुटी पालवी डोळा घालवी, संकेत खुना बोलवी तोची आत्मा. पाय चालवी हात हालवी म्हणजे पाय आपण पायाने जे चालतो, हात हलवतो, भुवया अशा वर खाली करतो, डोळे फिरवतो आणि संकेत चिन्हांनी बोलतो. बघा, मनोगत व्यक्त करतो ना आपलं, आपण सांगतो हातवारे करून. हे सर्व करतो तो कोण करतंय, हे सगळं तो आत्मा आहे, तोच करतोय ना. आपल्याला पायाने चालता येतंय, हातवारे करता येत आहेत, डोळ्यांची हालचाल करता येते, इकडं तिकडं आपण बघू शकतोय. हे कुणामुळं, फक्त कुणामुळं हो, आत्मा आहे म्हणून. तो आत्माच हे सगळं काय आपलं करत असतो. ढिटाई लाजवी खाजवी, खोकवी ओकवी थुंकवी, अन्न जेवून उदक सेवी तोची आत्मा. आत्मा आहे म्हणूनच हे सगळं घडतंय ना. धीटपणा, आपल्यामध्ये जो धीटपणा येतोय, आपण बघा खूप खचलेलो असतो, कधी कधी आपल्याला खूप वाईट वाटतं आणि काय होतं माहिती आहे का, जीवनामध्ये सतत 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 एखादं म्हणजे काय करतात, ताण येतो. काही लोक काय करतात, मुद्दामहून त्रास देत असतात. मग त्यावेळेस आपल्याला आधार कोण देतो, अखंड तो अंतरीचा अंतरात्मा आधार देत असतो. कारण तो जाणीव करून देतो की नाही रे, काय नाही होत, तुला मी आहे ना. जोपर्यंत मी आहे कार्याला, तुला घाबरण्याची गरज नाही. कारण जोपर्यंत तो कार्याला अंतरी आहे तोपर्यंत आपण काय करणार आहे, सगळी कार्य करणार आहे. ज्या क्षणी तो आत्मा सोडून जाईल त्या क्षणी काय होईल हो, आपले ही सगळे काम बंद पडणार आहेत. म्हणून समर्थांनी लिहिलंय काय हो, धीटपणा करवतो, लाजवतो, खाजवतो, खोकायला लावतो, ओकारी येते, थुंकायला लावतो, अन्न जेवून पाणी पितो. म्हणजे हे सगळं जो करतो तोच आत्मा होय. म्हणजे समर्थांना एकच सांगायचंय, या सगळ्या ओव्यामधून एकच सांगायचंय, या सगळ्या ज्या क्रिया करतोय तो कोण आहे हो, आत्मा करतोय. म्हणजे आत्मा नसेल तर शरीर ह्या क्रिया करू शकत नाही. मग प्रत्येक प्राण्याला हे लागू पडतंय हो. समर्थ म्हटले प्रत्येक प्राण्यांमध्ये ज्या काही हालचाली होत आहेत ते कोणामुळे होत आहेत, अखंड तो आत्मा
अंतरी कार्याला आहे म्हणून अखंड काय करताय तो अखंड हे सगळं घडतंय. म्हणजे अखंड हे सर्व काय होत आहेत घटना घडतायत शरीरामध्ये. मळमूत्र त्याग करी शरीर मात्र सावरी प्रवृत्ती निवृत्ती विवरी तोचे आत्मा. बघा आत्माच करतो ना. मळमूत्र त्याग कोण करतो म्हणजे तोच करतो ना. प्रत्येक शरीर सावरून धरतो. प्रवृत्ती व निवृत्ती म्हणजे परमार्थ प्रपंचाचं विवरण करतो. आता जे आपण करतोय म्हणजे निरूपण करतोय प्रपंच परमार्थाचं जे विवरण करतोय ते कुणामुळं अंतरीचा आत्मा आहे म्हणून मी बोलते. आणि तुमच्या अंतरी आत्मा आहे म्हणून तुम्ही काय करताय श्रवण करताय. लक्षात ठेवा हे सर्व घटना कुणामुळे आहेत तर आत्म्यामुळे अंतरीच्या आत्म्यामुळे आहेत. अंतरीचा आत्माच नसेल तर आपली किंमत शून्य. समर्थ म्हटले ना की त्या आत्म्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतःहून काय चादर काढली अंगावरची तर ठीक, नाही तर काय होतं दुसऱ्याला चादर काढायला यावं लागतं आणि मग सगळ्याला दुसऱ्या माणसं लागतात ना. स्वतः चालू शकतं का हो. ज्याचा देह ज्याचा आत्मा निघून गेलाय त्याला म्हटलं की चल बाबा बाहेर येऊ शकेल का. नाही येऊ शकत. कोणत्या हालचाल करू शकेल का. नाही करू शकत. म्हणजे कोणताही माणूस ज्या काही आपल्या शारीरिक क्रिया आहेत त्या कुठपर्यंत करू शकतो म्हणजे काहीही करू द्या. बघा वाईट कर्म जरी करायचं असलं तर कुठपर्यंत जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा कार्याला आहे तोपर्यंत. समर्थ म्हटले की अरे एखाद्याला काय म्हणजे काय जरी तू केलं वाईट कुठपर्यंत करू शकतो जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत. आणि समर्थांचं आपल्याला सांगणं आहे स्पष्ट सांगणं आहे काय हो. अंतरीचा अंतरात्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत अखंड कर्म चांगली करता आली पाहिजेत. अखंड आपण दुःखच देत आलो दुसऱ्याला तर आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला काय होणार आहे हो दुःखच होणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले की दुःख द्यायचं नाही कोणाला. दुःख द्यायचं नाही. अखंड काय करायचंय हो ते परमेश्वराचं नामस्मरण करायचंय. म्हणजे समर्थांनी काय सांगितलं इथं ऐके देके हुंगे चाके नाना प्रकारे ओळखे संतोष पावे आणि धाके तोची आत्मा. आत्मा आहे म्हणून आपण ऐकतो ना पाहतो पिक्चर पाहतोय ना वेगवेगळे मोबाईल पाहतोय. कुठपर्यंत व्हॉट्सअप चालणार आपलं. कुठपर्यंत इंस्टाग्राम चालणार. कुठपर्यंत फेसबुक चालणार. जोपर्यंत अंतरीचा आत्मा आहे कार्याला तोपर्यंतच आपण हे करू शकतो ना कार्य. ज्या क्षणी अंतरीचा अंतरात्मा निघून गेला भला मोठा ॲपलचा फोन जरी त्या ह्याला दिला कोणाला ज्याचा म्हणजे जे प्रेत आहे म्हणजे ज्याचा जीव म्हणजे ज्याचा आत्मा निघून गेलाय त्या व्यक्तीला म्हटलं की हा घे तुला 1,00,000 रुपयाचा फोन देतो. घेईल का होतो. घेऊच शकत नाही. म्हणजे किंमत प्रत्येक वस्तूला कुठपर्यंत आहे जोपर्यंत आपल्या अंतरीचा आत्मा कार्याला आहे तोपर्यंत. ज्या क्षणी तो निघून जाईल त्या क्षणी आपल्याला कुठलंच काय करता येणार नाही. लक्षात ठेवा. ऐकता येणार नाही, पाहता येणार नाही, हुंगता येणार नाही, चाखता येणार नाही. म्हणजे समर्थ म्हणतात की ऐकतो, पाहतो, हुंगतो, चाखतो म्हणजे चव घेतो, अनेक प्रकारांनी म्हणजे गुणधर्म ओळखतो प्रत्येक गोष्टीमधले, संतोष पावतो व भीती घेतो तोच आत्मा होय. भीती वाटते वाघ आलाय काय म्हणजे वाघ आलाय भीती वाटते. का भीती वाटते हो. तो आत्मा आहे ना अंतरी म्हणून काय वाटते भीती वाटते. म्हणजे तो आत्मा आहे म्हणून आपल्याला भीती वाटते. म्हणजे तो भीती कोण घेतो अंतरी तो आत्मा घेतोय ना. म्हणजे तो आहे म्हणून आपल्याला भीती वाटते. आनंद विनोद उदेग चिंता काया छाया माया ममता जीवित्वे पावे नाना व्यथा तोची आत्मा. आनंद विनोद उदेग चिंता जे काही आहे कोण भोगतोय हो. कशामुळे आपण भोगतोय. आनंद एखादा जोक झाला की हसतो बघा खळखळून हसतो.
आपल्याला चिंता निर्माण होते, उद्वेग येतात. काया छाया म्हणजे जीव म्हणजे ममता इत्यादी विकारात सापडून काय होतात हो, जीवपणामुळे अनेक व्यथा आपल्याला काय करावं लागतात, विषय विकारांमुळे अनेक व्यथा भोगाव्या लागतात. मग का भोगाव्या लागतात? का तर तो आंतरिक कार्याला आहे म्हणून ना. जर मेलेल्या माणसाला ममता आहे का? ज्याचा जीव गेलाय त्याला काय आहे का हो आनंद? एखादा जोक जरी केला तरी तो हसणार आहे का? किंवा काय जरी केलं तरी त्याला कळणार आहे का हो? म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, कुठपर्यंत हे सर्व आहे, जोपर्यंत आनंद, विनोद, उद्वेग, चिंता करतोय आपण, मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, माझं कसं व्हायचं, आणि ह्यानं इतकं घेतलं, त्यानं इतकं घेतलं, आता माझं काय होणार. अरे समर्थ म्हटले, कुठपर्यंत ही चिंता अंतरी? जोपर्यंत तुझ्या अंतरी तो आत्मा कार्याला आहे तोपर्यंत. नाहीतर काय हो, अंतरी कार्याला आहे म्हणून ना, अंतरी कार्याला आहे तो आत्मा म्हणून आपण म्हणतोय हे. नाहीतर काय, अंतरी तो आत्मा निघून गेल्याच्या नंतर त्याला काय आहे? काहीच नाही ना. उद्वेग आहे का? चिंता आहे का? छाया आहे का? काय आहे का? माया आहे का? ममता आहे का? जीव कुणावर जडलाय त्याचा? काहीच नाही ना. ज्या काही जीवाला व्यथा भोगाव्या लागतात त्या कुठपर्यंत? जोपर्यंत तो अंतरीचा आत्मा आहे तोपर्यंत. म्हणजे भोगतोय कोण व सगळं? तोच भोगतोय ना. आपण जे काय कर्म करतोय कुणामुळं करतोय? त्याच्यामुळंच करतोय ना. म्हणून समर्थ नेहमी सांगतात बघा, सांगायचा भाग आला म्हणून सांगते. समर्थांनी स्पष्टपणे सांगितले काय हो, एक आत्मा शरीर सोडून चालला होता आणि शरीर सोडून जाताना तो काय करायचा हो, महागारी येऊन पुन्हा पुन्हा पाया पडायचा, त्या देहाला पुन्हा पुन्हा पाया पडायचा आणि काय म्हणायचा देवाला की देवा हा साधू संताचं शरीर आहे हो, ह्यानं अखंड काय केलं हो, अखंड पुण्य केलंय, अंतरी माझा धावा केलाय अखंडपणे, असा देह मला अखंड मिळू दे म्हणून तो आत्मा काय करतो, अखंड पाया पडत असतो. आणि दुसऱ्या ठिकाणी एक प्रसंग पाहिला, त्याही व्यक्तीचा आत्मा सोडून चाललेला, त्याला तो आत्मा यायचा आणि त्या शरीराला लात मारायचा. तो आत्मा यायचा, महागारी ओळून यायचा, त्या देहावरती थुंकायचा, त्याला लाता मारायचा आणि देवाला निवेदन ठेवायचा, पुन्हा मी जन्माला आलो ना तर असला देह देऊ नको, कारण ह्यानं अखंड कुकर्मच केले, विषय विकारांचंच कार्य केलंय अखंडपणे. देवा तुझं काहीच कार्य केलेलं नाही, चांगलं कार्य ह्याच्या हातून घडलंच नाही. म्हणून तो काय म्हणला की देवा असलं शरीर पुन्हा नको, द्यायचं असेल तर कसं दे, साधू संतांचं जे सत्कर्म शरीर असेल, मला मुक्त करणारं जे शरीर असेल असं शरीर दे. मग लक्षात ठेवा, आपण कसं वागायचं हे आपण ठरवायचंय. आपल्या आत्म्यानं जाताना देवाला निवेदन ठेवलं पाहिजे की काय हो परमेश्वरा मला हाच देह दे, एवढं निदान, जास्तीचं नाही. दुसऱ्याला काय हो, दुसऱ्याला वाटून सत्कर्म करायचे नाहीत. दुसऱ्याला काय वाटतं ह्याच्यापेक्षा आपल्या अंतर्ग माहीत आहे ना की मी जे कर्म करतोय ते काय आहे, उत्तमाचंच कर्म करतोय. आपल्या कर्तव्यामध्ये काय करायचं नाही, मागं पुढं पाहायचं नाही. समर्थ म्हटले कोणाला काय कर्म करायचे ते करू द्या, आपल्या कर्मामध्ये काय करायचं नाही, बदल करायचा नाही. आपल्याला जे कर्तव्य कर्म दिलंय ते करत राहायचं. ते करत असताना अनेक अडचणी येतात हो, रोज अडचणी येतात. कारण काय हो, लोक कधीही समाधानी नाही, कुणीही समाधानी नाही या संसारामध्ये, प्रपंचामध्ये. समाधानी कोण आहे, परमार्थी तो राजधारी, परमार्थ नाही त्या भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी? परमार्थ ज्याच्याकडे आहे तो अंतरी श्रीमंत आहे हो. समर्थाने आधीच आपल्याला काय केलंय, श्रीमंत केले. कुणी काही जरी केलं म्हणजे आपण आपल्या कर्मात सतत चालत राहतो, आपल्याला काही फरक पडत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे परमार्थी तो राजधारी का म्हटलंय समर्थांनी की निदान परमार्थ असल्यामुळं
आंतरी काय असतं हो, आपला आत्मा आंतरी समाधानी असतो, अखंड समाधानी असतो. त्याला कोणतीही काय नसते हो, चिंता उद्वेग करत बसत नाही. तो अखंड परमेश्वराचं काय करतो, नामस्मरण करत असतो. म्हणून समर्थांनी नामरूप आपल्याला समजून घ्यायचं आहे. परमार्थी तो राजधारी, म्हणजे परमार्थी आपण बसतोय का त्यामध्ये ते बघायचं आहे आपल्याला. का हो, कारण आपल्याला समाधान नाही नसेल आपल्या अंतरी कुठंतरी खंत असेल पैसा पाण्याचे असेल, कशाचे असेल, इस्टेटीचे असेल, तर समर्थ म्हटले नाही चालणार हो. कारण अखंड संतांनी दान केलं, अखंड दान केलं, जे होतं ते दान केलं. लक्षात घ्या, संत तुकाराम महाराजांनी 400 एकर दान केली. म्हणजे ज्याचं कर्ज होतं त्याला देऊन टाकलं. म्हणजे किती समाधानी देह होऊन गेले. अखंड समाधानी. म्हणजे हे नश्वर आहे हो, हे नासणार आहे. कल्पांत काळी काय होणार आहे, हे सगळं नष्ट होणार आहे. टिकणारं काय आहे हो, अखंड आपल्या बरोबर काय येणार आहे, कोणता दागिना आपल्या बरोबर येणार आहे. आपण अखंड म्हणजे द्वैतातले जे दागिने मिळवण्यासाठी अखंड अट्टास असतो आपला. काय हो, मला हा हार मिळावा, ते सोनं मिळावं, मला इतकं सोनं मिळावं. लाखावर गेलं तरी आपल्याला वाटतं की मला 10 तोळं सोनं असावं. समर्थ म्हटले हो बाबा घे, ज्याची स्त्री शिल्लक आहे त्यांनी अवश्य घाला. समर्थ म्हटले ज्याच्याकडे आहे त्यांनी अवश्य घाला. परंतु ते सोनं आपण बरोबर घेऊन जाणार आहे का हो. आपण कुठपर्यंत हे करू शकतो, जे अलंकार आहे, म्हणजे थोडक्यात समर्थांना काय सांगायचंय, अलंकार आहेत ते घालणार कुठपर्यंत, जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत. मग त्या अंतरीच्या अंतरात्म्याला कोणते अलंकार आवडतात, ते अलंकार आपल्याला घालता आले पाहिजेत. लक्षात ठेवा, त्याला काय आवडतं, आपल्या अंतरी जो अंतरात्मा आहे त्याला काय आवडतं, त्याप्रमाणे अखंड आचरण आपल्या या देहाकडून आपल्याला करता आलं पाहिजे. नसेल घडत नसेल, अहो आपण काय साधू संत नाहीये. कारण म्हणजे उत्तर कसं येतं, जसं समोरचा बोलेल तसं आपल्याही मुखातून काय येतं तसं उत्तर येतं. लक्षात ठेवा. मग पुढचा चांगला बोलला तर आपण चांगलंच बोलणार आहे. त्यात पुढचा जर सतत कटुवचन बोलत असेल तर आपल्याही मुखातून काय होणार हो, कटुवचन येणार. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थ काय म्हटले, आत्म्याला अभिप्रेत काय आहे, उत्तम चांगलं ते काय आहे, अभिप्रेत आहे. म्हणून काय करायचंय, समर्थ म्हटले त्याला जे आवडतात ते अलंकार आपल्याला घालून जायचंय. लक्षात ठेवा, सत्कर्म हा असा अलंकार आहे, अखंड आपल्याला सत्कर्म करता आले पाहिजेत. एखादं दुष्कर्म जरी घडत असेल, लक्षात घ्या, घडवायचं तर नाहीच आहे, घडत असेल तरी त्या समर्थाला निवेदन ठेवायचंय, समर्था माझ्याकडून हे घडता कामा नये, माझ्या ह्याच्यावरती नियंत्रण ठेवणारा तूच आहेस, माझ्या या देहावरती, वाणीवरती, सगळ्या शरीरावरती, इंद्रियांवरती नियंत्रण ठेवणारा तूच आहे, तूच कार्य कर. कारण शेवटी मी काय घेऊन जाणार आहे हो, हे सगळे अलंकार घेऊन जाणार आहे. सत्कर्माचे जे अलंकार आहेत ते घेऊन जाणार आहे, द्वैतातले अलंकार घेऊन जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा. पदार्थाची आस्था धरी, जनी वाईट बरे करी, आपल्या राखे पराव्या मारी तोची आत्मा. पदार्थाची आस्था धरी, एखाद्या वस्तूची काय धरतो, आता सांगितलं ना, सोन्याची अखंड काय ठेवतो, आवड धरतो ना, सोन्याची आवड धरतो. कुठल्याही पदार्थाची जी आवड धरतो ती कुणामुळं, आत्म्यामुळंच ना. लोकांमध्ये बरी वाईट कामे करतो, स्वजनांचे रक्षण करून परक्यास मारतो, तो आत्मा होय. लक्षात घ्या, स्वजनांचं काय करतो, रक्षण करतो, आणि परके म्हणजे कोण हो, जे दुश्मन आहे त्यांना मारतो, तो पण कोण आहे. कुठपर्यंत आपण एखाद्याला मारू शकतो, एखादा दुश्मन आहे त्याला मारू शकतो कुठपर्यंत, जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा कार्यरत आहे तोपर्यंत तोच करतोय ना सगळं कार्य. युद्धे होता दोहीकडे, नाना शरीरी वावडे, परस्परे पाडी पडे तोची आत्मा. आता युद्ध होतात, परस्पर दोघं एकमेकाशी काय करत असतात, युद्ध करत असतात. परंतु एक गोष्ट लक्षात येते का, युद्ध कुणामुळे चाललंय, तो अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणूनच ना. दोघांमध्ये तो समानतेनं काय करतोय, कार्य करतोय. म्हणून आपण काय करतो, म्हणजे तो देहामध्ये येतो, जातो, वागतो, हसतो, रडतो, पश्चाताप करतो. म्हणजे
युद्ध होऊ लागले म्हणजे दोन्ही पक्षातील अनेक शरीरात तो काय करत असतो, वावरत असतो, एकमेकास पाडतो व पडतो. तो कोण आहे? म्हणजे हे सगळं घडतं कशामुळं? आत्मा असल्यामुळं ना. आत्मा नसेल तर असं घडूच शकत नाही. म्हणजे जे काही बरं वाईट युद्ध घडतात, म्हणजे एकमेकात भांडतात लोक, ते कशामुळं? फक्त आत्मा कार्यरत आहे तोपर्यंत. मेलेला माणूस का युद्ध करू शकत नाही? मेलेल्या माणसाला द्या बंदूक आणि मार म्हणाव तुझ्या दुश्मनाला, मारेल? नाही मारू शकत. म्हणून समर्थ म्हणतात हे सर्व शक्य कधी होतंय? जोपर्यंत तो अंतरात्मा कार्याला आहे तोपर्यंत. तो येतो जातो देही वर्ततो, हसतो रडतो प्रस्तावतो, समर्थ करंटा होतो व्यापासारिका. तो येतो जातो देही वर्ततो. ते का आत्म्याला काय आहे हो? येणं आहे, जाणं आहे. म्हणजे तो येतो जातो, वागतो, म्हणजे त्या देहामध्ये वागतो, हसतो रडतो पश्चाताप करतो आणि व्यापाप्रमाणे उद्योगाप्रमाणे श्रीमंत किंवा भिकारी होतो. उद्योगाच्या मानाने सौभाग्य किंवा करंटा होतो. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ नेहमी सांगतात आपल्याला उद्योग करा. का हो? कारण गरीब होऊन मरायचं नाहीये. गरीब होऊन जन्माला आलो तरी गरीब होऊन मरायचं नाही. का हो? सत्कर्म करायचे. चोरी करून श्रीमंत नाही व्हायचं. समर्थ म्हटले चोरी करून श्रीमंत होणारा कधी शून्य. 2 नंबर म्हणतो बघा. आपण म्हणतो त्याला 2 नंबरचा पैसा आहे, 2 नंबर. अहो समर्थ म्हटले तो भोगायसाठी सुद्धा काय पाहिजे? आयुष्य पाहिजे ना. 2 नंबरचा भोगण्यासाठी सुद्धा उत्तम आरोग्य पाहिजे. लक्षात घ्या. परंतु ते मिळू शकत नाही कारण केलेलं कर्म आपण चुकीचं आहे. लक्षात घ्या. म्हणून कोणतंही कुणाचंही खाताना म्हणजे समर्थ काय म्हटले, लुबडून घेताना विचार करता आला पाहिजे. लक्षात घ्या. कुणालाही त्रास देताना एखाद्याला अखंड त्रास देतोय, समर्थ करंटा होतो व्यापासारखा. समर्थ म्हणले आत्मा आहे तोपर्यंत हे तू कर्म करतोय, परंतु हे खूप चुकीचं आहे. लक्षात ठेव. काय कर? अखंड एखाद्या देहाला अखंड जर त्रास देत राहिलो आपण तर तो काय होतो? अखंड ते काय होतो? समजा आपण एखाद्याला अखंड काय केलं, हे खूप काय म्हणजे देवापाशी कुणीही कमी जास्त नसतं. लक्षात ठेवा. सुदामा श्रीकृष्ण स्वारी कधीही असं मनात सुद्धा आलं नाही की हा काय आहे, दरिद्री ब्राह्मण आहे, ज्याच्याकडं तांदळाचं शीत सुद्धा नाहीये खायला. तिथं श्रीकृष्ण स्वारीनं कधी हे केलं का हो? कमीपणा जास्तीपणा केला का हो? अखंड सखा कोण होतो? गरीब असून म्हणजे दरिद्री ब्राह्मण असून सुद्धा सुदामाला स्वतःचं काय केलं? आलिंगन दिलं ना. राजा असून देवानं काय दिलं? आलिंगन दिलं. लक्षात घ्या. देवानं कधी कमीपणा मांडला का कोणासाठी? कधीच नाही. लक्षात ठेवा. कधीही कुणाला कमी लेखलेलं नाहीये देवानं कधीही. कारण सुदामाचं उदाहरण घ्या. अजून पांडव ज्या वेळेस वनवासात गेले, अखंड वनवास म्हणजे काय हो? जीवन कसं आहे हो? ते परक्यासारखं जीवन आहे ना. जिथं घर नाही दार नाही. वनवास कशाला म्हणतात? अखंड वनवास असताना बरोबर कोण होतं व अखंड? श्रीकृष्ण स्वारी अखंड उभा राहिले ना. अक्षय पात्र दिलं ना. गरीब जरी असले तरी अक्षय पात्र दिलं. राजाला दिलं का एखाद्या अक्षय पात्र? दुर्योधनाला दिलं नाही, धृतराष्ट्राला दिलं नाही. का? त्यांची पात्रता नाही आहे ते अक्षय पात्र. हे वनवासात असून देखील त्यांना काय दिलं? देवानं अक्षय पात्र दिलं. लक्षात ठेवा. सुदामाची नगरी सुवर्णाची नगरी करून ठेवली एका क्षणार्धात. लक्षात घ्या. त्याचं होऊन राहायचंय आपल्याला. कुणाचं? त्या परमेश्वराचं होऊन राहायचंय. तो कधी सुवर्णाची नगरी करेल तुमचं सांगता येणार नाही. कारण त्याच्या हातात आहे हो सगळं. त्याच्या हातात आहे सगळं. कारण त्यानं द्यायचं ठरवलं. समजा त्यानं जर द्यायचं ठरवलं, त्या परमेश्वरानं तुम्हाला द्यायचं ठरवलं, तर तिथं कुणीही काय करू शकत नाही. लक्षात घ्या. त्या देवाला म्हणणार आहेत का थांबा बायांना देऊ नको? कारण देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी असं म्हणता कामा नाही. समर्थ म्हणले दणकट झोळी ठेवा तुमची, देणारा मीच आहे, काळजी करायची नाही, अखंड देणारा मीच आहे. कारण कसं आहे हो, ज्या आरती जो काय परमेश्वराचं करत नाही, काहीच करत नाही. काय लोक बघा काहीच करत नाही देवाचं, तरी त्यांना अखंड सुखात सांभाळतो देव. मग आपण तर करतोय म्हटल्यानंतर अखंड आपल्याला सांभाळणारा तोच आहे. लक्षात ठेवा.
अखंड सांभाळणार आहे. काळजी करायची नाही. कारण का हो, काळजी केली की काय होईल, आपली चिंता होईल. चिंता, माणसाची चिंता म्हणजे चिता होते. लक्षात घ्या. समर्थ म्हटले चिंता करायचीच नाही. 2 वेळचं जेवण मिळतंय ना उत्तमाचं, समर्थ आज्ञेनं खायचं उत्तमाचं. कारण का हो, कधी तो तुम्हाला काय देईल त्याचं होऊन राहायचंय हो. सुद्धा मला तरी वाटलं होतं का की माझी नगरी कसली होईल, सुवर्णाची होईल? कधीच वाटलं नव्हतं. परंतु देणारा काय आहे हो, खूप श्रेष्ठ आहे. तो कधी वेळ यायला लागते, तो देणार आहे सर्वांना. तो श्रेष्ठ पदाला प्राप्त म्हणजे सगळे जे राजे महाराजे झाले, शून्यातून निर्माण झालेले सुद्धा आहेत ना. देणारं कोण होतं त्यांना? परमेश्वर. लक्षात ठेवा. त्याच्या इच्छेशिवाय आपण काहीही करू शकत नाही. होतो लंडी होतो बळकट, होतो विद्यावंत होतो धट, न्यायवंत होतो उद्धट तोची आत्मा, होतो लंडी होतो बळकट. समर्थ काय म्हटले? तो काय होतो? भित्रा होतो, बळकट होतो, विद्वान होतो, मूर्ख होतो, न्यायी होतो, उद्धटही होतो, तो आत्मा होय. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय? हे जे काय आहे, आपण शिक्षण घेतोय, मोठमोठ्या पदव्या घेतोय, न्यायाधीश होतोय, न्याय देणारा होतोय ना, न्यायवंत होतो, उद्धट पण होतोय, भट होतोय, एखादं पूजा अर्चा करणारा होतोय, चोर पण होतोय एखादा. पण कशामुळं? तो आत्मा आहे म्हणून. लक्षात ठेवा. धीर उदार आणि कृपण, वेडा आणि विचक्षण, उछक आणि सहिष्ण तोची आत्मा. धीर उदार कृपण म्हणजे एखादा बघा कृपा करतं एखाद्यावरती, एखाद्याला मदत करतं. समर्थांना काय म्हणायचं? एखादा धैर्यशाली असतं, धीर देणारा असतो. एखादा वेडा, एखादा शहाणा असतो, एखादा सहन करणारा असतो आणि एखादा त्रास देणारा असतो. कशामुळं? असा तो आत्मा असल्यामुळे देऊ शकतात ना, हे सगळं करू शकतात. ही जी कार्य आहेत, हे जे सगळे लोक करतायत, ते कोणामुळं करतायत? तर ते आत्म्यामुळं करतायत. हे समर्थांना आपल्याला सांगायचं. तो आत्मा आहे म्हणून आपण ही सर्व कार्य काय करू शकतो. विद्या कुविद्या दोहीकडे, आनंद रूप वावडे, जेथे तेथे सर्वांकडे तोची आत्मा. विद्या आता काय काय लोकांकडे विद्या असते, काय काय लोकांकडे कुविद्या असते. कुविद्येचा वापर कशासाठी करायचा? नरबळी तुमचं एखाद्याच. कुविद्या कशाला म्हणतात? जिथं बघा काही केलं जातं, म्हणजे अघोरी विद्या, जिथं माणसाला त्रास होईल असं कर्म केलं जातं. करणी धरणी बघा, ते काय पण लोक करतात. लिंबू नारळ एखाद्याला विष द्यायचं कार्य करतात. अखंड एखाद्याला काय करायचं? वेड लावायचं एखाद्याला, एखाद्याचं वशीकरण करायचं. म्हणजे अशी जी कर्म आहेत, म्हणजे विद्या कुविद्या, ह्याला काय म्हणायचं? वशीकरण. जे काय तुमचं कुविद्या, याला काय म्हटलं जातं? कुविद्या. जे काय आपण कर्म वाईट करतो, एखाद्याचं वाईट व्हावं म्हणून जे काय कर्म करतो, ती कसली विद्या व कुविद्या. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय? सुविद्या व कुविद्या या दोहींकडेही जो आनंदाने वावरतो आणि जेथे तेथे सर्वांकडे असतो, तो आत्मा. म्हणजे आत्मा ज्ञानात व अज्ञानात सुखाने असतो ना, सर्वत्र असतो ना आत्मा. ज्ञान, ज्याच्याकडं ज्ञान आहे त्याच्याकडेही आहे तो, आणि अज्ञान आहे त्याच्याकडेही आहे. म्हणजे दोहींकडे समान वृत्तीनं तो काय करतोय? आपलं कार्य करतोय. तो मानत नाही. लक्षात घ्या. तो काय मानत नाही की मी ह्याच्या अंगात कशाला राहू. आत्मा असा कधी म्हटलाय का? हा डाकू आहे, हा अखंड दुसऱ्याचा जीव घेतोय. म्हणजे अखंड जीव घेणाऱ्याच्या बी अंतरी तो आत्मा कार्यच करतोय ना. म्हणून समर्थ म्हणतात की हे जे काय आहे सगळं चाललंय ते कुणामुळं? तर अंतरीचा आत्मा आहे म्हणून. निजे उठे बैसे चाले, धावे धावडी डोले टोले, सोयरे धैर्य केले तोची आत्मा. निजे उठे बैसे चाले काय सांगितलं हो? निजतो म्हणजे झोपतो, उठतो, बसतो, चालतो, धावतो, आणि दुसऱ्याला धाववितो, डोलतो, तोलतो, सोयरे धैर्य करतो, तो आत्मा होय. आता आत्मा आहे म्हणून तर आपण सोयरी करू शकतो ना. सोयरे इष्ट म्हणजे नातेवाईक, बोलू शकतो फोनवरती, कुणाशी गप्पा मारू शकतो. कशामुळं? तो आत्मा आहे म्हणून. आत्मा नसेल तर कोण आहे? पाहुणे रावळे काय नाही, सगळं शून्य. ज्या क्षणी जीव माणसाचा निघून जातो त्या क्षणी सगळं शून्य होतंय. म्हणून
समर्थ म्हणले अरे जोपर्यंत आहे स्वहित करता आलं पाहिजे हो, स्वहित करता आलं पाहिजे. पोती वाची अर्थ सांगे, ताळ धरी गावो लागे, वाद विवाद वावगे तोची आत्मा. आता पोती वाची अर्थ सांगे. बघा श्रावणामध्ये काय करतात, श्रावण महिन्यामध्ये काय करतात हो, पोती वाचतात आणि त्याचा अर्थ सांगतात. मोठमोठे ग्रंथ, आमच्या घरी ग्रंथ लावलाय बघा. लोक काय म्हणतात, आमच्या घरी ग्रंथ लावलाय. उत्तमाचं कार्य आहे. आपण कुणाला काय म्हणायचं नाही, कारण ते श्रवण आहे हो. आपल्यालाही कळल्या पाहिजेत कथा, आपल्यालाही जाऊन बसता आलं पाहिजे, श्रवण करता आलं पाहिजे. कारण का हो, आपण पुस्तक वाचतो, वाचण्यापेक्षा श्रवण केलेलं खूप चांगलं. म्हणून बघा कथा लावतात बघा. समर्थ म्हटले जाऊ नये ते जावे परी विवेकी सहित असावे. म्हणजे विवेक घ्यायचा आहे आपल्याला. बाबा काय काय झालं, महाभारत लावतात, कुणी रामायण लावतं, कुणी नवनाथ ग्रंथ लावतात. आणि प्रत्येक ग्रंथाची काय चाललेली असते, कथा चालते. आणि आपल्याला ते कथा ऐकल्यानंतर कळतं की काय काय घडलेलं. लक्षात घ्या. म्हणजे पोती वाचतो अर्थ सांगतो, हे ताल धरतो गाऊ लागतो. बघा कीर्तन करतात, नाचतात, कीर्तनामध्ये रिकामे वादविवाद करतो. हे कशामुळं, हे सर्व कुणामुळं होतंय सर्व काही, तर हे सर्व करणारा तो कोण आहे, आत्माच आहे. आत्म्याशिवाय हे घडू शकत नाही. आत्मा नसता देहांतरी, मग ते प्रेत सचराचरी, देह संगे आत्मा करी सर्व काही. आत्मा नसता देहांतरी, आता देहात आत्मा नसेल तर चराचरांमध्ये ते प्रेतच होईल. लक्षात घ्या. म्हणजे देहात आत्मा नसेल तर ते काय हो, प्रेतच झालं ना. देहाच्या संगतीने आत्मा सर्व काही करत असतो. आत्म्या वाचून देह म्हणजे ते प्रेतच, आणि देह संगाने आत्मा सर्व करतो. म्हणजे जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत देह सगळं करतो ना. आणि ज्या क्षणी आत्मा नसतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात हो, प्रेतच म्हणतात ना. कधी म्हणत नाहीत कुणी. काय म्हणतात हो, आता त्या व्यक्तीचा जीव एखाद्या गावामध्ये पुण्यामध्ये गेलेला असेल आणि गावाकडं ते न्यायचं असेल तर लोक काय म्हणतात, प्रेत हितपर्यंत आले, प्रेत हितपर्यंत. म्हणजे आपलं नाव कुठपर्यंत आहे हो, जोपर्यंत आपला आत्मा आहे अंतरी तोपर्यंतच आपल्याला नावाने हाका मारल्या जातात, नावाने बोलवलं जातं, नावाने संबोधलं जातं. ज्या क्षणी आपला आत्मा निघून जातो त्या क्षणी आपल्या देहाला काय म्हटलं जातं हो, प्रेत. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले की आत्मा नसता देहांतरी, मग ते प्रेत सचराचर. आत्मा नसेल तर देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच त्याला नाव आहे. अन्यथा देहातनं आत्मा निघून गेला की ते काय होतं, प्रेत होतं. म्हणून लक्षात ठेवा, जोपर्यंत देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत सर्व काही देह चालतो, बोलतो, वाचतो, गातो, नाचतो. ज्या क्षणी आत्मा निघून जातो त्या क्षणी ह्या सर्व क्रिया काय होतात हो, पूर्णपणे ठप्प होतात. त्याला म्हटलं जातं प्रेत. त्या देहाला काय म्हटलं जातं, प्रेत. एके विन एक काय, कामा नये वाया जाये, म्हणून हा उपाये देहयोगे. एके विन एक काय, म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की एका वाचून एक काही कामाचा नाही, व्यर्थ होतो. म्हणून देहाचा व आत्म्याचा योग करून ही युक्ती योजली. लक्षात घ्या. म्हणजे दोन्ही लागतात ना. समर्थ म्हटले देह पण लागतोय आणि आत्मा पण लागतोय तरच कार्य घडतायत. दोन्हींचा मिलप म्हणजे योग आला ना. योग झाल्यामुळे देह काय होतो, हा व्यवहार आहे. समर्थ म्हणतात हा व्यवहार आहे. देह योगे, आत्म्याचा देहाशी योग आल्यामुळं तो काय होतोय, देह चालतोय, अन्यथा नाही चालणार. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, नुसता आत्मा असून बी उपयोग नाही आणि नुसता देह असून पण उपयोग नाही. ह्या दोन्हींचं काय झालं पाहिजे, मिलन झालं पाहिजे. त्यावेळेसच तो देह सगळे कार्य करू शकतो, अन्यथा काहीच करू शकत नाही. लक्षात ठेवा. देह अनित्य, आत्मा नित्य, हाची विवेक नित्यानित्य, अवघे सुषमाचे कृत्य जाणती ज्ञानी. देह अनित्य, देहाचं काय, देह नित्य आहे का हो? जसं देहाला आपण अग्नी देतो तसा आत्मा दिसतो का आपल्याला? नाही दिसत. लक्षात ठेवा. त्याला येणं नाही जाणं नाही. म्हणजे तो असतचे असे सर्व काळ. म्हणतात की प्रत्येक देहामध्ये तो आत्मा रूपाने तो परमात्मा सूक्ष्म अंशानं काय करत असतो, कार्य करत असतो. लक्षात घ्या. म्हणजे ह्या देह अनित्य असून आत्मा काय आहे हो, नित्य आहे.
असा विचार करणे हाच आत्मानात्म विवेक होय किंवा नित्यानित्य विवेक होय. पण हा सूक्ष्म बुद्धीचा विचार आहे. हा सूक्ष्म बुद्धीचा विचार म्हणजे समर्थ म्हणतात की देह अनित्य आहे, तरी पण त्या देहाला आपण रोज रंगवतो ना. देह काय आहे? नाशवंत आहे. नाशवंत देह आहे तरी आपण त्याला सजवायचा प्रयत्न करतोय, रोज नीटनेटकं ठेवतोय. का? का तर आपल्याला सर्वात जास्त प्रेम कशावरती आहे? ह्या देहावरती. परंतु या देहाला महत्त्व कुणामुळे हे आपण विसरतोय? त्या आत्म्यामुळे. लक्षात ठेवा. समर्थ म्हणतात की काय, तो अंतरी आत्मा कार्य करतोय म्हणून आपण हे सर्व कार्य करतोय, अन्यथा आपण करू शकत नाही. म्हणजे आपला जो तोरा मिरवतोय आपण देहाचा, कितीही सुंदर असला देह, कुठपर्यंत? समर्थ म्हणले कितीही सुंदर असू द्या देह, कुठपर्यंत? असं झालंय का कधी की देह खूप सुंदर आहे म्हणून त्याला काय केला? जपून ठेवलाय. काय केला? जपून ठेवला. असं नाहीये. समर्थ म्हटले कितीही सुंदर देह असला तरी त्यातील अंतरात्मा निघून गेला की त्याची किंमत काय होते? हो, शून्य होते. लक्षात घ्या. मग कितीही सुंदर देह असला तरी काय करत नाहीत लोक? त्याला जवळ करत नाहीत, त्याला जवळ घेऊन बसत नाहीत. लक्षात ठेवा. त्याला अग्नी द्यावाच लागतो. म्हणजे ज्या त्या कार्यानुसार त्याला काय केलं जातं? ज्या त्या धर्मानुसार त्या देहाची विल्हेवाट लावली जाते. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात देह अनित्य आणि आत्मा नित्य हे कळण्यासाठी ज्ञानी लोक पाहिजेत. काय पाहिजे? त्यांना ज्ञान पाहिजे. सूक्ष्माचे हे सूक्ष्म ज्ञान आहे, अंतर्ज्ञान आहे. हे ज्ञान समजण्यासाठी ती लोक कशी पाहिजे? तो हे कुणाला समजतंय? देह कितीही सुंदर असला तरी लोक बघा, संतांनी त्या देहावरती कधी प्रेम केलं नाही, अखंड त्या परमात्म्यावरती प्रेम केलं. लक्षात ठेवा. म्हणजे हे जाणतंय कोण की देह काय आहे? अनित्य आहे, आत्मा नित्य आहे. हे जाणतं कोण? तर फक्त ज्ञानी पुरुष. आणि ज्ञानी पुरुषच हे काय करू शकतात? सूक्ष्मातून हे कळवून घेऊ शकतात. आपल्यासारख्यांचं काम नाहीये, पण समर्थांनी आपल्याला ते करून दिलेलं आहे. पिंडी देह धरता जीव, ब्रह्मांडी देह धरता शिव, ईश्वर तनु चतुष्टे सर्व ईश्वर धरता. पिंडी देह धरता जीव, पिंडामध्ये आणि ब्रह्मांडामध्ये कसं कार्य चालतंय बघा. समर्थ म्हणले पिंडातील 4 देह धारण करणारा म्हणजे देहाचा अभिमानी तो जीव, आणि ब्रह्मांडातील 4ही देह धारण करणारा तो शिव. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय बघा, तो ब्रह्मांड तो शिव किंवा ईश्वर होय. म्हणजे पिंडामध्ये आपण म्हणतो तो जीव आणि ब्रह्मांडामध्ये तो शिव. लक्षात ठेवा. जीव आपण म्हणतो ना, जीव गेला, त्याचा जीव गेला. आणि ब्रह्मांडामध्ये तसं काय आहे? शिव. आणि पिंडामध्ये काय आहे? जीव. त्रिगुणा परता जो ईश्वर, अर्धनारी नटेश्वर, सकळ सृष्टीचा विस्तार तेतून झाला. त्रिगुण परता जो ईश्वर, अर्धनारी, आपल्या सृष्टीचा विस्तार कुठून झालाय? हो, त्या अर्धनारी नटेश्वरामुळे आपल्या ह्या सर्व सृष्टीचा काय झालाय? हो, तो ईश्वर मूळ माया त्रिगुणाच्या पलीकडचा असून त्याला अर्धनारी नटेश्वर म्हणतात. आणि त्याच्यापासूनच सगळ्या सृष्टीचा काय झालाय? हो, विस्तार झालाय. म्हणजे त्रिगुणा परता जो ईश्वर, त्या त्रिगुणांच्याही पलीकडे जो ईश्वर आहे त्यालाच आपण काय म्हणतो? अर्धनारी नटेश्वर. आणि त्याच्या पासूनच हा सगळ्या सृष्टीचा काय झालाय? हो, विस्तार झालाय. बर्वे विचारून पाही स्त्री पुरुष तेथे नाही, चंचळ रूप येते काही प्रत्ययासी. बर्वे विचारून पाही. समर्थ काय म्हणतात? विचारून पहा, नीट विचार करून पहा. म्हणजे त्या ठिकाणी स्त्रीत्व किंवा पुरुषत्व नसून काहीसे चंचल रूप असल्याचा काय येईल? अनुभव येईल. म्हणजे समर्थ काय म्हणतात? सूक्ष्म विचार करून पहा म्हणजे कळेल की तो स्त्री नाही व पुरुष नाही, तर काय आहे? चंचल आहे. त्याचे रूप काय येतं? प्रत्ययास येते. मुळी होऊन शेवटवरी ब्रह्मादी पिपलिका देहधारी, नित्यानित्य विवेक चतुरी जाणी जय ऐसा. मुळी होऊन शेवटवरी काय सांगितलंय? हो, मूळ मायेपासून शेवटपर्यंत 4 खाणी व 4 वाणीपर्यंत स्थूल पिंडापर्यंत ब्रह्मादी देवापासून
मुंगीपर्यंत जेवढे देहधारी आहेत ते सारे अनित्य व त्यांना वागवणारा आत्मा तो काय आहे, नित्य आहे. म्हणजे समर्थ काय म्हणतात की मूळ मायेपासून शेवटपर्यंत आणि ब्रह्मादी देवापासून मुंगीपर्यंत जेवढे देहधारी आहेत तेवढे सगळे काय आहेत, नश्वर होणारे आहेत. मग नित्य कोण आहे, शाश्वत कोण आहे, तर तो आत्मा आहे. लक्षात ठेवा. म्हणजे जेवढे काही जीव आहेत ह्या सृष्टीमध्ये, जेवढे काही जीव आहेत ब्रह्मादिकापासून मुंगीपर्यंत, म्हणजे ते आम्ही बसतो का नाही एकदम सूक्ष्म तिथपर्यंत जेवढे काही जीव आहेत तेवढे सगळे कसे आहेत, तो अनित्य. म्हणजे त्यांचा ते सगळे नाश पावणार आहेत. अखंड शाश्वत कोण आहे हो, शाश्वत परब्रह्म आहे. मुळीहून शेवटवरी ब्रह्मादी पिपिलिका देहधारी नित्यानित्य विवेक चतुरी जाणीजे ऐसा. म्हणजे समर्थ काय म्हणतात की सगळ्या मुळापासून शेवटपर्यंत जेवढे जे काही जीव आहेत सृष्टीमध्ये तेवढे सगळे काय आहेत, अनित्य आहेत. जड तितुके अनित्य आणि सूक्ष्म तितुके नित्य, याही मध्ये नित्यानित्य पुढे निरोपिले. समर्थ काय म्हटले की जड तितुके म्हणजे जड तितके अनित्य व सूक्ष्म तितके नित्य, हाच नित्यानित्य विवेक होय. ही नित्यानित्य विवेकाची पहिली पायरी. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, या सूक्ष्मामध्येही नित्य काय आहे व अनित्य काय आहे हे पुढल्या समासात सांगितलंय समर्थांनी. म्हणजे सूक्ष्मात सुद्धा अनित्य काय आणि नित्य काय आहे हे काय केलंय समर्थांनी सांगितलंय. म्हणजे समर्थांनी आपल्याला अखंड काय सांगतायत समर्थ की बाबा जास्त अहंकार करू नको. कारण काय आहे हो, सर्व देहांचा काय होणार आहे, नाश होणार आहे. अखंड टिकणार काय आहे हो, आपण एवढा ह्या देहाचा बघा अहंकार करतो. माझा देह खूप सुंदर, मी खूप सुंदर, माझं नाक म्हणजे चापेकळी नाक बघा म्हणतात बघा, आणि मी खूप सुंदर आहे, माझ्यासारखं कोणच नाही या विश्वामध्ये, मी विश्वसुंदरी आहे. परंतु समर्थ म्हटले कुठपर्यंत, जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा कार्याला आहे तोपर्यंत. ज्या क्षणी तो अंतरीचा अंतरात्मा निघून जातो त्या क्षणी त्या देहाला शून्य किंमत राहते. त्याला काय म्हटलं जातं, समर्थाने आता सांगितलं, प्रेत म्हटलं जातं. म्हणून समर्थ म्हटले कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका. जो शाश्वत आहे त्याच्याकडं काय करा, नीट लक्ष द्या. जड तितुके अनित्य आणि सूक्ष्म तितुके नित्य, याही मध्ये नित्यानित्य पुढे निरोपिले. स्थूळ सूक्ष्म ओलांडिले, कारण महाकारण सांडिले, विराट हिरण्य गर्भ खंडिले विवेकाने. काय सांगितलंय हो, स्थूळ सूक्ष्म ओलांडिले म्हणजे पिंडाचे 4 देह कोणते, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, हे ओलांडून पुढे ब्रह्मांडाचे, पिंडाचे 4 देह आणि ब्रह्मांडाचे 4 देह. पिंडाचे कुठले देह हो, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, आणि ब्रह्मांडाचे 4 देह कोणते, तर विराट हिरण्यगर्भ व अव्याकृत. हे 3 देह मागे टाकून 4था देह जो मूळ प्रकृती मूळ माया तेथे वरील नित्यानित्य विवेकाने प्रवृत्ती जाऊन बसली. तेथूनही ती वृत्ती सोडवून तिची निवृत्ती कशी करायची हे काय करतो समर्थ म्हणले पुढे सांगतो. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, स्थूळ सूक्ष्म ओलांडिले, कारण महाकारण सांडिले, विराट हिरण्यगर्भ खंडले विवेकाने. हे 4 स्थूळ सूक्ष्म म्हणजे पिंडातले कुठले आहेत, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, आणि ब्रह्मांडाचं विराट हिरण्यगर्भ अव्याकृत आणि मूळ माया हे सांगितले समर्थांनी. अव्याकृत मूळ प्रकृती तेथे जाऊन बैसली वृत्ती, ते वृत्ती व्हायला निवृत्ती निरूपण ऐका. अव्याकृत मूळ प्रकृती, समर्थ काय म्हणतात, अव्याकृत मूळ प्रकृती म्हणजे पिंडातील स्थूळ व सूक्ष्म देह ओलांडून कारण व महाकारण देहास विसरला, मागे टाकले, आणि विवेकाने ब्रह्मांडातील विराट व हिरण्यगर्भ ह्या 2 देहांचे काय केले, खंडन केले, आणि त्यानंतर अव्याकृत व मूळ प्रकृती या ठिकाणी वृत्ती जाऊन बसली. ती वृत्ती निवृत्त होण्यासाठी म्हणजे नाहीशी होण्यासाठी पुढील निरूपण ऐका. समर्थांनी इथं काय सांगितले बघा,
काय म्हणले समर्थ? स्थूळ सूक्ष्म ओलांडले, कारण महाकारण सांडिले, विराट हिरण्य गर्भ खंडिले, विवेकाने अव्याकृत मूळ प्रकृती, तेथे जाऊन बैसली वृत्ती, ती वृत्ती व्हायला निवृत्ती निरूपण ऐका. बघा, वृत्ती निवृत्ती व्हायचं सोपं आहे का हो? एवढं वृत्ती निवृत्ती म्हणजे देहात यायचंय, एवढा सुंदर देह घेऊन यायचंय आणि भौतिक सुख सगळी दिसत आहेत आपल्याला समोर. सुख दिसून सुद्धा आपल्याला त्यातून काय व्हायचंय? अलिप्त व्हायचंय. म्हणजे सगळं कार्य करत असताना त्यातून निवृत्त व्हायचंय. सोपं आहे का? एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी समर्थ म्हणतात की निरूपण ऐका. म्हणजे आपली वृत्ती निवृत्त होण्यासाठी निरूपण ऐकायचंय. श्रवण कशासाठी दिलंय समर्थांनी? आपली वृत्ती काय झाली पाहिजे? निवृत्त झाली पाहिजे. परंतु आपली वृत्ती निवृत्त होणं एवढं सोपं नाही आहे. त्याच्यासाठीच काय करायचं हो? एक योग आहे हो. म्हणजे काय आहे? हा यज्ञ आहे. हा वृत्ती निवृत्त होण्याचा काय आहे? हा यज्ञ आहे. आणि अखंड आपल्याला तो यज्ञ करायचा आहे. लक्षात ठेवा, वृत्ती निवृत्त करायची म्हणजे ताट भरलंय, मिठाईचं पूर्ण ताट भरलंय आणि बघितलं त्या ताटाकडं, तरी देखील त्यातूनही आपल्याला निवृत्त होता आलं पाहिजे. म्हणजे वृत्ती त्या ताट खाण्याची सुद्धा इच्छा नाही झाली पाहिजे. एवढं आपल्याला काय व्हायचंय व निवृत्त व्हायचं प्रत्येक गोष्टीतून. म्हणजे आपली वृत्ती काय झाली पाहिजे? निवृत्त झाली पाहिजे. हे समर्थांना अभिप्रेत आहे. म्हणजे व्याकृत मूळ प्रकृती, तेथे जाऊन बैसली वृत्ती, ते वृत्ती व्हायला निवृत्ती निरूपण ऐका. म्हणजे आपण हे सगळं कशामुळं करतोय? भौतिक सुख मिळावी ते म्हणूनच करतोय ना सगळं. आपली वृत्ती निवृत्त आहे का? नाही. वृत्ती निवृत्त झाल्याशिवाय त्या परमेश्वराशी आपण एकरूप होऊ शकत नाही. म्हणून वृत्ती निवृत्त होण्यासाठी निरूपण ऐका समर्थांनी सांगितले. अखंड ऐकायचंय, कारण श्रवण केलं तर आपल्याला सगळं कळणार आहे. देवाच्या जवळ कोण जाऊ शकतो? ज्याची वृत्ती निवृत्त झाली, ज्याच्या इच्छा आकांक्षा सगळ्या काय झालेल्या आहेत, त्यानं परमेश्वर चरणी वाहून दिल्यात, तो व्यक्तीच परमेश्वराजवळ जाऊ शकतो. परमेश्वर त्याला स्थान देतो. लक्षात घ्या. म्हणून समर्थांनी सांगितलंय की ते वृत्ती व्हायला निवृत्ती निरूपण ऐका. निरूपण कशासाठी ऐका? आपल्या अंतरी जी वृत्ती आहे ती निवृत्त होण्यासाठी काय करा? अखंड निरूपण ऐका. आत्मानात्मा विवेक बोलिला, चंचळ आत्मा प्रत्यय आला, पुढले समासी निरोपिला, सारासार विचार. समर्थ काय म्हणतात? आत्मानात्मा विवेक बोलिला. आता सांगितलं ना आपल्याला काय अखंड काय सांगितलंय हो? आत्मानात्म विवेक सांगितला. त्यात आत्मा चंचल रूप आहे असा अनुभव आला. आता पुढील समासात सारासार विचार काय केलाय? सांगितलाय. म्हणजे आत्मा कोण व अनात्मा कोण व आत्मा चंचल रूप काय आहे का आहे हे ध्यानात ठेवून सारासार विवेक काय करायचा आपल्याला बघायचा आहे. पुढच्या समाजात समर्थाने आणखीन आपल्याला काय केलंय? सांगितलंय. म्हणून अखंड आत्मा आणि अनात्मा. आत्मा आता आपल्याला ओळख समर्थांनी कशाची दिली हो? अखंड आत्मा असताना आपण काय काय करू शकतो, आणि आत्मा नसेल तर आपल्या हातून हे काहीच कार्य घडणार नाही. लक्षात ठेवा. श्रवण मनन निजध्यास काहीही घडणार नाही. जोपर्यंत अंतरीचा आत्मा आहे तोपर्यंत आपल्या अंतरीची जी वृत्ती आहे, वासना आहेत, त्या वासना निर्वासना झाल्या पाहिजे. वृत्ती आपली निवृत्त झाली पाहिजे. लक्षात ठेवा. कारण त्याशिवाय आपल्याला त्या परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. अहो, सख्यत्व त्या करायचंय. अखंड सख्यत्व कुणाशी करायचंय? अखंड त्या परमेश्वराशी करायचंय. नवविधा भक्तीमध्ये 8वी भक्ती दिली ना समर्थांनी, सख्य भक्ती. सख्य करायचंय हो. अखंड त्या अंतरात्म्याशी सख्य करायचंय. म्हणून समर्थांनी सांगितलंय की काय? आत्मानात्मा विवेक बोलिला, चंचळ आत्मा प्रत्यय आला. हा चंचळ आत्मा आहे ना. अखंड काय आहे? चंचळ आत्मा असल्यामुळं आपल्याला काय झालंय हो? आपण चालतोय, बोलतोय, खातोय, पितोय, म्हणून चंचल आत्मा आहे म्हणून हे सगळं करू शकतोय. आणि आत्मा ज्या क्षणी चंचल होणं बंद करतो, ज्या क्षणी आपलं कार्य थांबवतो, त्या क्षणी आपल्या देहाला काय म्हटलं जातं हो? प्रेत म्हटलं जातं. म्हणून समर्थ म्हणतात, अरे देहामध्ये जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंतच आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे. अखंड परमार्थ करता आला पाहिजे. देवाला निवेदन ठेवता आलं पाहिजे की या देहाकडून काय करून घे, अखंड परमार्थ
करून घे. आत्मानात्मा विवेक बोलिला, चंचळ आत्मा प्रत्यय आला. पुढले समासी निरोपिला, सारासार विचार. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मानात्मा विवेकनाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.